आमचेर अन्याय जाता, आमच्या लोकांक हेची स्टडी ना. ची संख्या घटयली आणि ही संख्या घटप हे कदापि कोणाकूच मान्य ना, कोणाक अधिकारूय ना. आमी स्वतः आमचे मेजपाचे आमचे आंकडो कितलो आहा तो थारयल्लो आहा, कित्याक आमकां घात जाल्लो आसा म्हणून आमचो आंकडो आमी मेजतले. जेन्ना आमकां कळटलें की आमची संख्या अमकी आसा आणि सरकारान जर ती परत हाफ केली जाल्यार आमी वगी रावचे. नमस्कार. आज आपल्या विशेष चर्चासत्रात आपण स्पर्श करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयाला, जातनिहाय जनगणना. देशभरात या विषयावर चर्चा सुरू आहे. कोणी म्हणतं की गरज आहे न्यायासाठी, तर कोणी म्हणतं की ही मोजणी समाजात फूट पाडणारी ठरेल. आज आपल्यासोबत आहेत संजीव नाईक, भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि अभ्यासक. त्यांच्याशी आपण या जनगणनेच्या गरजांवर, भंडारी समाजावर होणाऱ्या परिणामांवर आणि आरक्षण मर्यादेवर मोकळेपणानं चर्चा करणार आहोत. संजीव नाईक सर, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. वेळ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद म्हणेन. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्हाला वाटतं का की ही जनगणना गरजेची आहे? Yes, before that, I'll just want to give a condolence message to the victims of the. On behalf of Gomantak Bandari Samaj, we extend our deepest condolences to the families of those who lost their loved ones in the tragic stampede during Sirgaon Jatra. We share their grief and we stand in solidarity with the affected family. Our thoughts and prayers are with them and we hope for the swift recovery of the injured one. Thank you. तर मी पहिलाच प्रश्न तुम्हाला तोच विचारला होता की तुम्हाला वाटतं का की ही जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे? अत्यंत. हांव तुमकां कोंकणीन आन्सर दिता. ही एकदम व्हेरी 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 इम्पॉर्टंट जनगणना आसा. आमच्या घटनेन, आमच्या कॉन्स्टिट्युशनान आमकां एक अधिकार दिल्लो आसा, कॉन्स्टिट्युशनल अधिकार. आनी तातूंत कितें म्हणलेलें आसा, जितली तेजी जातीचो नंबर आहा तितले ताका आरक्षण मेळटलें. जिसकी जितनी टक्केवारी एक असा म्हणजे प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन. आणि जरी तर आयज आमकां हांव तुका एक उदाहरण दिवंक सोदता. मनोहर पर्रीकर गव्हर्मेंटान 2014 एक पॉकेट सर्वे केली. गोंयांत आमकां पयलें 19.5% आरक्षण मेळटलें 19 जातींक. तेजेर आमी डिमांड केलो ती आमकां वाडोवन दिवचें म्हणून, आमच्या संख्ये प्रमाणे. मनोहर पर्रीकरान एक सर्वे केली, पॉकेट सर्वे थ्रू ओबीसी कमिशन ऑफ गोवा. आणि ओबीसीची संख्या गोंयांत फक्त 26.26% आसा म्हणून सांगलें. आणि बेज ऑन दॅट प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन आमकां 27% 19 जातींक रिझर्वेशन दिलें. आमची मान्य आसा, इट इज नॉट एक्सेप्टेबल टू अस. आमी आमची स्वतः संख्या आमी मानता आमी 25चे वयर आहा, टक्क्याचे वयर आसा. आणि एज पर दॅट पॉकेट सर्वे आमची टोटल संख्या गोंयांत 2,19,000 दाखयता. आमचे वोटरूच आयज 2,19,000चे वयर आहा. वोटर पॉप्युलेशन सोडून दी. म्हणून ही जनगणना जावपाची गरज आहा. जनगणना कितें आसता, अंडर 1948 सेन्सस एक्ट only central government can conduct this Janaganana caste, and survey can be conducted under Collection of Statistic Act 2008. Any state can conduct, like आता तेलंगणान गेल्या, मागीर बिहारान गेल्या, आमच्या कर्नाटकान गेल्या, ती अंडर स्टॅटिस्टिक ऍक्ट. आणि जनगणना ही होम मिनिस्ट्रीच्या अंडर येता, ती अंडर आर्टिकल आमचे 1948 सेन्सस ऍक्ट. आणि पर्रीकरान कितें केलें, पॉकेट ऍक्ट. पॉकेट ऍक्ट म्हणजे कितें, त्या टायमार हांव तुमकां सांगूंक इच्छिता, आमचे भंडाऱ्यांचे मॅक्झिमम आमदार दिलीप उर्लेकर, मांद्रेकर, किरण कानोलकर, मिलिंद नाईक असे आमचे नंबर ऑफ आमदार ते. आणि तितून मजा म्हणजे सोशल वेलफेअर मिनिस्टर कोण आसलो, महादेव नाईक, जो आमचे समाजाचो. ताका लागून कळ्ळें ना. म्हणून आमचेर अन्याय जाता, आमच्या लोकांक हेची स्टडी ना. आमचे लोक फुडले 19चे 27 दिता. पूण आमची संख्या घटयली आणि ही संख्या घटप हे कदापि कोणाकूच मान्य ना, कोणाक अधिकारूय ना. खंयच्याय स्टेटीक खंयच्याच
जातीची संख्या घडोवपाचो अधिकार ना. तो आमचो फंडामेंटल रायट, तो आमचो कॉन्स्टिट्युशनल रायट. आम्ही जल्माक जे जातीन येयल्या आणि आमची संख्या जर 100 आहा तितून 50 दाखयता जाल्यार तो आमचेर अन्याय, आमच्या भुरग्यांचेर अन्याय, आमच्या स्टुडंट जे हायर शिकता तांचेर अन्याय. तेका लागून आमकां ही जनगणना जाली जाय आणि ती पयली. आता हांव तुमकां सांगूंक सोदता, सरकार करू अथवा ना करूं, आम्ही जनगणना ऑलरेडी स्टार्ट केली. भंडारी समाजाचे आमचे काउंटिंग, आमच्या समाजान कितले लोक आसा ते आम्ही करतले. तुम्ही जे आता आमकां माहिती दिल्ली आसा की पर्रीकर सरकारान पॉकेट सर्वे केल्लो, सो थंय तुमची फसवणूक जाली अशी म्हणटा तुम्ही? 100% झाली. व्हॉट इज पॉकेट कशी केले राणा तूं? एक 2 मिनटांनी तूं सांगता. एक सर्वेयर तेंच्यांनी अपॉइंट केलो, कोणाक तरी आउटसोर्स केले, माझ्या गांवान येयले, माझ्या गांवान बसले एका घरान ओ कोणा पंचायतीच्या फुड्यान. ह्या गांवान कितली घरां आसा? 20 घरां आसा भंडाऱ्यांची. ह्या गांवान 20 घर. एका घराक अंदाज कितले आसतले? 3 आसतले ओ 2 आसतले. हा, सालवादो दुमून दोनवाडो वाड्यान 15 घरां आसा आणि पॉप्युलेशन तेचे 35. हे कितें? तेजे नांव ना कोणाचे, तेजेर गांव ना. म्हणजे ही बायस सर्वे, आपल्याक जाय तशी सर्वे केल्या. आमकां ऑथेंटीक सर्वे जाय, आमकां ट्रान्सपरंट सर्वे जाय आणि तेका लागून आम्ही फुडें सरले. आम्ही 100 खर्चान आमची सर्वे करतले. आता आमच्या नेबर स्टेटीन, आमच्या कर्नाटका, आता पयरूच तेंच्यांनी रिकमेंडेशन केला. तेंच्यांनी रिकमेंड केला 85% रिझर्वेशन आणि 51% रिझर्वेशन टू द ओबीसी. 51. बिहाराक तेच आसा, 65%, 63% रिझर्वेशन आसा. गोंयान कितले आसा? गोंयान फक्त आसा 41%. 41%, 27% आमकां 19 जातींक दिता. आणि 19 जातींक जेन्ना दिता तितून आम्ही आमचे 5 लाख लोक म्हणटा आणि आमचे वाट्याक कितें जाता? आमच्या वाट्याक कांय ना. म्हणून आम्ही आयज रिझर्वेशन इन रिझर्वेशन मागता. आयज आम्ही सरकारा कडेन आमची संख्या जर आयज 25% आसा जाल्यार आमकां 25% येवंक जाय, पण आम्ही ते 25 मागना, आम्ही 20 मागता. आमची संख्या 25% आसा पॉप्युलेशनाची, जाल्यार आम्ही 20 मागता. आता पळय, नॅशनल ओबीसी कमिशनरान एक रेकमेंडेशन केलें सब कास्ट करपाक इन 2015. तेणी कितें म्हणलें की सगळे कोर्टान गेले, हांगा गेले की हांगासर सगळे अजून बॅकवर्ड क्लासीस उरल्या. बॅकवर्ड क्लासीस उरलेल्या तिका रेकमेंड करप म्हणून तेणे कितें केलें, ओबीसी आसा ते आसूनी बॅकवर्ड क्लास म्हणून एक प्रपोजल दिलो, सब कास्ट, मागीर एक मोर बॅकवर्ड क्लास आणि एक एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास, हे रेकमेंडेशन. पण तेज्या पयलीं महाराष्ट्र गव्हर्मेंटान एक आपलो रिझर्वेशन दवरलें स्पेशल बॅकवर्ड क्लास. पळय आमी कितें म्हणटा, आमकां तुमी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून मानून घ्या भंडाऱ्यांक आणि आमकां 20% आमच्या शहरा हातूंत दिया, प्रोपोर्शनेट टू आवर पॉप्युलेशन. फक्त भंडारी समाजाक आमचो डिमांड हांव दुसऱ्याचे मागूंक शकना. आय एम नॉट अ लिडर, आय एम द व्हॉलंटियर्स ऑफ द भंडारी समाज. आय कॅनॉट टॉक एज अ महासंघाचे बीन ते कोण सगळ्यांक मागता. हांव म्हाज्या समाजाचे पळयला, म्हाजें कुटुंब सुखी असलें जाल्यार हांव सुखी, म्हाजे कुटुंबानूच तर हांव हॅपी ना जाल्यार हांव दुसऱ्याक लागून मागूंक शकना. म्हणून हो आमचो डिमांड आसा. आमी फुडें सरलेले आसा. आमचे मार्गदर्शक आम्ही रवी नायकाच्या मार्गदर्शना खाला, आमचे सगळे लिडर्स आसा तेंच्या खाला आम्ही हे समाजाक बेनिफीट जावपाक फुडें सरलेले आसा. आम्ही म्हणटा आमकां तुमी म्हणा स्पेशल बॅकवर्ड क्लास, एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास, मोर बॅकवर्ड क्लास आणि आमकां 25% आमकां दिया भंडाऱ्यांक. जशे आयज कर्नाटकान 18% एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासाक दिला. रेकमेंडेशन केला की तिंका 30% दिवचे. सकयल ओयशीतू कर्नाटक, तामिळनाडू थंय मोस्ट वेलकम बॅकवर्ड क्लास म्हणून दिला. हे स्टेटीनी जेन्ना दिल्ले आसा जाल्यार आख्खे इंडियेक आयज भंडारी तर चड आसा जाल्यार गोंयांत आसा. बरोबर, हायेस्ट नंबर ऑफ भंडारी वी आर इन गोवा. हांव तुका एक सादेशें उदाहरण दिता आमचेर कसो अन्याय जाता. कित्याक आमच्या आंकडो हेंच्यांनी देंवयला. महाराष्ट्रान वच, मराठे म्हणटा आमी, मराठा जे कम्युनिटी आसा तेंचे बरें आंदोलन जालें. ते म्हणटा आमचे पॉप्युलेशन 30% आसा. आमी तेंच क्लेम करता. तेंचेय मेजूंक ना, आमचेय मेजूंक ना. महाराष्ट्रान आयज सुद्दां जे महाराष्ट्र स्टेट जालेल्याक 19 चीफ मिनिस्टर जाले, 19 आणि 12 तितूंतले मराठे चीफ मिनिस्टर. गोंयान आमचे लिबरेशन जाल्लेल्याक 63 पयले इलेक्शन जाले. ते आतां डॉक्टर प्रमोद सावंत 13वो मुख्यमंत्री. भंडारी समाज 30% आसा आणि भंडारी समाजाचो मुख्यमंत्री एकदा जालो रवी नाईक, 2 वर्सां 13 दिसां.
आणि थोड्या तेंपान ताका सेकंड टर्म मेळलो 6 दिसांक, म्हणजे 2 वर्सां 19 दीस जे 30% भंडारी आसा तांचो लिडर थंय मरलो. न्याय कसो जातलो? आमकां तर महाराष्ट्राक तर 19तले 12 चीफ मिनिस्टर जाता. हरियाणाक झाड जाता तिंचे 30% पॉप्युलेशन आसा. हरियाणाक आयज देखून 1966 तिंका स्टेटहूड मेळ्ळी आणि आयज तिंचे 15 चीफ मिनिस्टर झाले. 15तले 12 तिंचे दोगूच भायले. आता वाता चेन्नई आहा तो आणि फाटलो खट्टर तो नाहिलो. बाकीचे सगळे हे बिश्नोई मागीर ते देवीलाल तिंचे ते फॅमिली सगळे थाट फॅमिली. आमचे प्रोपोर्शनेट टू म्हणटा प्रोपोर्शनेट टू द पॉप्युलेशन तितलो तुका हिस्सा मेळोंक जाय. वोटर आमचे 30% वोट आमी मारता आणि लिडर कोणाचे? आमकां अधिकार ना मागपाक. आमच्या घटनेन आमकां अधिकार दिल्लो आसा. बाबासाहेब आंबेडकरान बरयल्ली घटना आसा आमकां. ह्यो रायट आमी मागता. सर कितें दिसता तुमकां की जात निहाय जनगणनेक राजकारणी कित्याक घाबरता अशें दिसता तुमकां? पळय कितें आसा, आयज आमची जी संख्या आसा ती मोठी संख्या आसा. आयज राज्य कोण करता जाल्यार एक 2% 3% आसलेले लोक आयज राज्य करतात आणि तिंका ती भिरांत दिसता. वोटर कोण? वोटर आमी. फायनली एका मनशाक एकूच वोट आसता. तो प्रायम मिनिस्टर आसूं नाल्यार तो अंबानी आसूं नाल्यार तो राहुल गांधी आसूं. इन डेमोक्रेसी आय ऑल्सो हॅव 1 वोट, यू ऑल्सो हॅव 1 वोट. आणि आमी 1+1 करून आमी 5 लाख जाल्यार जाता तेन्ना ऑटोमॅटीक जेजे कडेन 30,000 लोक आसा आणि ताका 4-4, 5-5 जाण चीफ मिनिस्टरशीप जावंक जाय ताका भिरांत दिसता आमची. आमच्या लोकांक वंचित दवरलेले आसा. आमकां शिक्षणा पासत आमी सोशियली आनी इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोक. आमच्या लोकांनी कास्टी मारून दीस काडल्या. आमच्या लोकांक आमच्या जाणट्यांक आमच्या पुर्वजांक ह्या उच्च जातीच्या लोकांनी जमनीर बसून दीस काडल्या. हे आयज तुका गोंयान माड दिसता, आयज ही शेतां दिसता, हे बांद दिसता, हे तुका ग्रीनरी दिसता, ह्यो काजू बागायदार दिसता, हे तुका माडयांचे बागायदार दिसता. हे आमच्या पुर्वजांनी सांबाळून दवरले. आयज माणकुलें गोंय म्हणून जे मिरयता पळय हे सांबाळ्ळें कोणें? आमच्या 33% लोकांनी आमच्या जाणट्यांनी कास्टी मारून काडले. आंगार कपडे नाशिल्ले, आमकां तशेंच दवरले. आमच्या घरांक टायल्स नाशिल्ले, आमी चुट्टाच्या घरांनी आमचे लोक रावले, कश्ट केले, आयजूय कश्ट करता. आणि एक सांगता, आमच्या बरोबर आमकां फक्त म्हणटा हे कास्टेकार, हे माडकार, हे सुरकार म्हणजे माडी काडटा ते आणि शेतकार. आमी शेतकार न्ही. मायंक भंडारी शिवाजीच्या सैनेन ऍडमिरल आसलो, नेव्ही ऍडमिरल. बाला मापारी हो भंडारी हुतात्मा जालो. पुर्तुगेजाच्या चौकीचेर ताणें रेड मारली 26 वर्सां आसतना. ताका काजमिरो मोंतेरो म्हणून पुर्तुगेज सोल्जरान जिपीक बांदून अस्नोडच्यान बिचोले व्हेलो. रक्ताचे व्हाव जाले पण एका मनशाचें नांव धरना, तो भंडारी. आमचे कडेन जेन्ना क्रिकेटचे बॅट येता तेन्ना आमचे कडेन स्वप्नील अस्नोडकर भंडारी आसा. जेन्ना पेन येता आमचे कडेन आणि एके रातीन जर पुस्तक बरोवपाचें आसा जाल्यार विष्णू वाघ आमच्या जल्मान येयलो. आयज हायकोर्टान वचून कोर्ट घालून उबो रावलो जाल्यार अमित पालेकर सारकेलो एक खडेघात एडवोकेट आमचे बरोबर आसा. आयज रामाराव वाघ सारकेलो एक बऱ्यांतलो बरो प्रोफेसर आसा. आयज आमचे कडेन कौतुक नाईक एक स्कॉलर आसा. आमचे कडेन सागर मुळे सारकेलो आयज एक बरो आर्टिस्ट आसा इंटरनॅशनल लेवलाचेर. हो ताका प्रायम मिनिस्टरान देखून ताका नोंद घेतलेली तेजी आसा. आमचे कडेन यंग प्रोफेसर योगांग नाईक सारकेलो आसा. अशे कितलेशेच. आणि तुका सांगचे म्हणल्यार आमचे कडेन पॉलिटिशियनूय आसा. आयज गरीब घरान जल्माक येवन गोंयचो सीएम जावपाची मजाल मारपी आणि ह्या पार्लमेंटान उलोवपी आमचे कडेन रवी नायक आसा. एक भोंगसाळ एक स्वताच्या हानार लाकडाचे कुडके मारून चिरून आपले संसार चलोवपी श्रीपाद नायक आयज रिकॉर्ड ब्रेक केला. इंडियेक तेजो 5वो नंबर लागता. 6वे टायम तो जिखून येयल्लो आसा आणि 15 वर्सां लास्ट ताका कॅबिनेट मंत्रीपद मेळटा. आमचे कडेन कमीपण ना. आमकां कमी लेखपाक आमकां पुश केल्ले आसा. आमकां तर त्या टायमार तर हेंच्या उच्च जाती बरोबर दवरलेले जाल्यार आमी वंचीत आशिल्ले नासले. आमी तेंच्या फुडें आसपाचे. कित्याक टॅलंट हे भंडाऱ्यान आसा. टॅलंटेड लोक भंडाऱ्यान आसा. आमी वॉरियरूय आसा, आमी स्पोर्ट्समॅनूय आसा, आमी बिझनेसमॅनूय आसा. आमचे कडेन दाखयली ती ताकद आमचे कडेन आसा. पूण कितें केलें? फायनान्शियली आनी सोशियली आमी बॅकवर्ड आसून काश्टी मारून आमकां पयस दवरले. तरी आसतना आमी इतले फुडें येयले आणि आमी फुडें चाल करतले. समाजान आपले कर्तृत्व जे आसा, आपली जी ताकद आसा ती वेळोवेळी सिद्ध केल्लीच आसा प्रत्येक क्षेत्रान. पण जेन्ना
समाजातलोच एक नेतो, राजकारणात जर पळयलें समाजातलोच एक कोण तरी नेतो म्हणून जेन्ना फुडें येता, तुमकां अशें दिसना की हे नेते मंडळी तुमचे मागणी किंवा तुमचो हक्क दिवपाक कमी पडटा? पळय, इश्यू कितें आसा, नंबर गेम. तुका सांगलें लास्ट पर्रीकर जेन्ना हे आमकां आमचे रिड्यूस केले, आमचे पॉप्युलेशनूच देंवयलें, आमकां 15% हाडले, तेन्ना आमचे 6-7 खडेकाठ भंडारी समाजातले घेतले आनी टोटल ओबीसी SC ST जर धरले जाल्यार 13 आसले. 13 तवडकर असलो, मागीर गणेश गांवकर असलो, मागीर आल्लेकर असलो आणि बाबू कवळेकर असलो, हे सगळे जर जोडले जाल्यार तेन्ना 13 आसले. 13 आसून जर जावना जाल्यार म्हणजे तुजी संख्या थंय असली जाल्यारूच तुका ते न्याय मेळटलो. म्हणून ओबीसीची संख्या, ओबीसी स्वता थंय 21+ जाय. तुमकां दिसता की 21+ फक्त ओबीसीचे आसल्यार इतर समाजाक किंवा स्पेसिफिकली भंडारी समाजाकूच न्याय मेळटलो? नाही, हांव भंडारी उलयना हांगासर. overall. ओबीसी कितें आसा पळय, एज पर द सर्वे ऑर सेन्सस ऑफ 1931 ब्रिटीश इंडिया, ओबीसीची संख्या 52% दाखयली. आणि मंडल कमिशनान इवन रेकमेंडेड केले. मंडल कमिशन जेन्ना मोरारजी देसायान 1979 मंडल कमिशन फॉर्म केले जनता गव्हर्नमेंट, तेन्ना तेंच्यांनी रिकमेंड केले की 52% प्रपोर्शन टू द पॉप्युलेशन. पण मागीर ते कोण कोर्टाक गेलो 1931 इंदिरा स्वाने, आणि ती सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जाली की कॅपिंग घालपाची 50%. म्हणून तेंच्यांनी ते मागीर पोवन 27% जाले. हांव कितें म्हणटा, जेन्ना ब्रिटीश टायमार आमची तर संख्या 52 असली, आता हो पर्रीकर जाले, आपलो चमत्कार जालो आणि आम्ही सामके 26 पावले. आम्ही कितें ब्रिटीश पुर्तुगालाक गेले, भंडारी बहुजन लोक, आम्ही कितें गोंय सोडून गेले, काय कितें आमकां हेंच्यांनी पाकिस्तानाक धाडले. 1931ची संख्या तर तेन्ना 36 crores आसली इंडियेची संख्या. पॉप्युलेशन इन 1931 इंडियेचे पॉप्युलेशन असले 36 crores आणि तितून 84% हिंदूच असले. आज इंडियेचे पॉप्युलेशन जाला 140 crores आणि भंडारी आणि ओबीसीच देवले. आम्ही खंय गेले? आमकां कितें उडयले कापरून? हांव तो म्हणटा हो न्याय जाय आमकां. मागीर 2006 एक सर्वे जाली, नॉट सेन्सस, सर्वे. हे सर्वेन नॅशनल सॅम्पल सर्वे, NSS सर्वे जाली. तितून कितें म्हणलें, ती पॉकेट सर्वे जाली की इंडियेचे पॉप्युलेशन 41% आसा. तरी हांव म्हणटा 41% तेणें म्हटलें, पण दॅट इज नॉट अ सेन्सस, इट इज नॉट कन्फर्मेशन, सर्वे. तुम्ही विचार करूंक जाय, 71तल्यान आयज आमचे 110 कोटी पॉप्युलेशन वाडलें. तेतून गोंयांतूच आमी देंवले गे म्हणटा 50% जाले आमी न्हू. 52तले 26 जावो म्हणजे अर्द जालें. आमी 100 आसले तेन्ना, आयज आमी कितले जाले? 50. अशें जावंक शकता. ताका लागून नॉट एक्सेप्टेबल. हो अन्याय आमचेर, हो अन्याय जाय तेलो आमचेर. आनी आमी फुडें सरले आयज एक जावपाक, कित्याक आमच्या भुरग्यांक खबर ना, आमच्या भुरग्यांक आमी ते दाखोवन दिवंक ना. पण आमी जरी तर वगीत रावले, आमची हिस्ट्री काय सांगलीच ना, जाल्यार हो अन्याय जायत रावतलो. म्हणून आमी फुडें सरले. माझो प्रश्न तोच परतो असा की जे आता सध्याच्या परिस्थितीन मंत्रिमंडळान जे मंत्री आसात किंवा आमदार आसात भंडारी समाजाचे, ते खंय तरी आपले मागण्यो धसास लावपाक कमी पडटा अशें दिसता तुमकां? ना, हांव मानून घेना. कितें आसा, आता आमचे समाजाचे, भंडारी समाजाचे 4च लोक आसा. सुभाष शिरोडकर, रवी नाईक, विरेश बोरकर आणि जीत आरोलकर. आयज एक टायगर कसो विरेश बोरकराक तुम्ही पळयलो आसतलो, एक खंयच्याय इश्यूआचेर तेजो आवाज आसता. आमकां जाय असले 10 विरेश बोरकर थंय गेलेले, असले 10 विरेश बोरकर थंय गेले. हांव खंयचे हितून म्हणना, खंयचेय पार्टीन वचो, दॅट दे शूड रीच इन द असेंब्ली. ते खंयच्याय पक्षांतल्यान वचो, पण आमच्या समाजाचे, बारीक समाजाचे भुरगे थंय गेले जाल्यार थंय असली नाटकां जावची ना आमच्या समाजाचे देंवोवपाक. आमचो विरेश बोरकर आसलो आनी कोणी थंय तर हुशार अभ्यासूक आसलो जाल्यार थंयसर ते कटिंग करून दिवचे नासले. कितलोय हुशार आसूं, तेणें गुगली घालूं, पूण ती स्टडी आसता, ती स्टडी ना म्हणून आयज आमकां देंवयल्या आनी आमी ते प्रूफ करतले. आमकां एकूच विरेश बोरकर पुरो थंय सद्या,
तेजे फाटल्यान आमी आसतले, आमी आमचे चौगूय आमदार आसा तेंचे फाटल्यान आसा आनी तेवूय समाजा फाटल्यान आसा. पूण एज अ मिनिस्टर म्हणून तेंकां कितें आसता, तेंकां एक वोट घेतलेलो आसा, तेंच्यांनी सगळ्यांक रावंक जाय, पूण तेंची सिंपती आपल्या फॅमिली बरोबर आसा. जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे का, या विषयावर आम्ही चर्चा करत आहोत. आपल्याबरोबर आहेत भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते नाईक सर. त्यांना विचारूया की हे जेव्हा सेन्सस होणार तेव्हा कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि ती कशा पद्धतीनं केली पाहिजे, हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहोत. जाहीर जरी केले असले केंद्र सरकारान की कास्ट सेन्सस जातले, तुमकां दिसता की हे खूप सोपे आसा, काय अडचणी येऊ शकता? पळय, अडचण ही खंयच्याय गोष्टीक आसतात. आय एम टॉकिंग अबाउट गोवा नाव. गोंयान म्हाज्या हिसपान तरी अडचण येवची ना. शेवटचे 2 प्रश्न आसा. एक प्रश्न असो विचारपाचो आसा की हांवें तुमकां पयलींच विचारलेले की समाजाचे जे नेते आसा, विशेष करून जे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळान आसा, ते खंय तरी कमी पडटा काय अशें हांवें तुमकां विचारलेले. आणि इतिहास असो आसा की बाबासाहेब आंबेडकरान जेन्ना कळ्ळें की समाज हितासाठी बऱ्याचशो गजाली आपण सांगितल्या प्रमाणे जायना, अगदी त्यांनी राजीनामो दिल्लो. सो ह्या नेत्यां कडल्यान तुमकां अशी कितें कठोर भूमिका अपेक्षित आसा की ना बाबा ते सरकार पक्षान आसा म्हणून आसूं, त्यांचे प्रोटोकॉल्स आसा, ते भूमिका घेवू शकना, अशें तुमी? पळय, आतां आयचें राजकारण आनी तें राजकारण, तेन्ना लाल बहादूर शास्त्री जेन्ना एक रेल एक्सिडंट जालो, तो आपलो रेल मंत्री म्हणून ताणें सोडून दिलो. ते एथिक्स आयज ह्या आयच्या लेटेस्ट पॉलिटिक्सान उरलेले ना. एक रेव्होल्युशन जावंक जाय. पूण आतांचे जे सद्याचे ते राजकारण आसा, तेका तूं त्या राजकारणाक कंपेर करूंक शकना. पण त्यांच्या मवाळ भूमिके खातीर समाज हित खंय तरी कमी पडटा अशें दिसना? ना, हांव ते मानपय. हांव कितें म्हणटा, थंय संख्या तुजी आसली जाल्यार शक्य आसा. आतां म्हाका म्हणजे सांग, मुख्यमंत्री पदाचेर जर तुमचो समाजाचो एक एक्झाम्पल दिता. आतां आमचे 30% आहा म्हणटा. क्रिश्चन कितले टक्के आहा गोंयांत खबर आहा? जेन्ना 1961 पुर्तुगेज सोडून गेले, गोवा, डामाण एंड दीव आमचे युनियन टेरिटरी आसली, क्रिश्चन असले पॉप्युलेशन 1961 37%, हिंदू असले 61%, मुस्लिम असले 2%, टोटल 100. जेन्ना आतां लेटस्ट 2011 जेन्ना सर्वे जालो, क्रिस्तांवाचे क्रिश्चन कितले उरले? 25%. देवले कितले? 12%. मुस्लिम 2 असले ते 8% गेले आणि हिंदू 61 असले ते 66 झाले, 5 वाढले. आता हे पॉप्युलेशन अशें आसतना 25% क्रिश्चन, आमी म्हणटा 30%. फाल्यां मेजले उपरांत कितें ते कळटलें. आयज क्रिश्चनाचे आमदार कितले आहा ते? 16. दुसऱ्या पक्षान आसा. तेंच्यांनी कितले जाणांनी पक्षांतर केले, पूण त्यांच्या वोटरांनी तेंचो साथ सोडूंक ना. ते 25% आपल्या लिडरा फाटल्यान रावले म्हणून आयज 25% आसून 16 आमदार. आम आदमीन तेंचो आमदार आसा, काँग्रेसीन तेंचो आसा, बीजेपीन तेंचो आसा, म्हणजे जे सगळे हितून इंडिपेंडंट तेंचे आसा. आनी आमचे 30 आसून आमचे 4. हांव ती संख्या वचोंक जाय म्हणटा. आमच्या लिडरा फाटल्यान पळय, पक्ष हे खंयचे चेंज केले ते आपल्याचे आयडियोलॉजी प्रमाणे लोक चेंज करता. पक्षान ह्याच रावंक जाय म्हणून ना. पूण हांव कितें म्हणटा, आमच्या समाजान तर आमच्या लिडरा फाटल्यान कोणी आसूं तो बरो लिडर जो फुडें सरता, तेजे फाटल्यान जर रावत जाल्यार आमचे 15-20 जाण जातले अशें दिसता. कित्याक आमी अशे 20-25 कॉन्स्टिट्युएन्सी आसा, थंय आमची संख्या वोटरांची 8चे वयर आसा, 8,000चे वयर. आमी तर एकठांय रावले. फॉर तुका एग्जाम्पल दिता हांव. पेडण्या SC रिजर्व आमी कांय कॉन्टेस्ट करूं शकना, पूण आमचे 5,500-6 हजाराचे वयर संख्या त्या मतदारसंघात वोटर आसा. आनी फाल्यां तर आमकां कोणें प्रॉमिस दिलें की तुमचे जे प्रश्न जेन्ना विधानसभेन येतलो, आपूण तुमचे बरोबर रावतलो, भंडाऱ्या बरोबर, ओबीसी बरोबर, जाल्यार आमी ताका सपोर्ट करूंक शकता. मागीर तशें आसा जाल्यार मागीर फाटल्या इलेक्शनाक जेन्ना भंडारी समाजाचा मुख्यमंत्री म्हणून खूप गाजावाजो झालो, जाल्यार तेन्ना भंडारी समाजाच्या मनान कितें आशिल्लें? ना पळय, तो सेपरेट इश्यू. पॉलिटिकलूच पळोवपाचो आमी. समाजाचो मुख्यमंत्री हो खंयचो पक्ष ठरोवंक शकना समाजाचो. कित्याक एक सांगलो आनी दुसरे कडेन 3 पक्षांनी सिनियर मोस्ट समाजाचेच लिडर आसा. पळय, हांव तें उलयना. हांव म्हणटा खंयच्याय पक्षाचो आसूं, म्हाजो प्रश्न अमकेच, तुजो प्रश्न अमक्याच पक्षान सांगले, म्हाजो प्रश्न तो ना. म्हाजो प्रश्न जाय आसा
काँग्रेसूनय बसा, बीजेपीनय बसा, UJDपीनय बसा, जितल्यो पार्टी आहा, गोवा फॉर्डांनी बसा, पूण जो लीड पळय आतां कितें आसा, आज तूं पत्रकार, फाल्यां तुजो कॅमेरामॅनाक तुवें हांगा बसयलो ताका इंटरव्यू घेवंक जावची ना. तशें फाल्यां कोणी आपूण म्हणणारी म्हणून आपूण बसता म्हणून, पण लिडर हो एस्टॅब्लीश जाता, ताणें फील्ड काम करूंक जाय आनी तेजें फिल्डाचेर काम आसा हें आमकां कळटा. कोणी आयडेंटिफाय जाता मनीस तेजे फाटल्यान राव. मुळात भंडारी समाज म्हणजे तुमकां अशें म्हणपाचें आसा की सक्षम आसा, सक्षम आसा पळय तो. कितें बरोबर आसा कितें चूक आसा हेची निवड करण्या इतकी भंडारी समाजा कडेन ताकदूय आसा आणि निर्णय घेवपाची क्षमताय आसा. क्षमता आसा 100%. आता शेवटचो प्रश्न असे विचारपाचे आसा की तुम्ही बरेचसे उदाहरण दिलंय जंय तुम्ही म्हटलेले आसा की फसवणूक झाली आसा आपली गोव्याच्या बाबतीत. सो ही जनगणना जेन्ना जातली तेन्ना हातूंत ट्रान्सपरन्सी कशी आसतली अशें दिसता तुमकां? कशा पद्दतीन आसपाक जाय अशें दिसता ही जनगणना जातली तेन्ना? हांव सगळ्यांक अपील करता जे ओबीसी आसा पळय, जिंका रिजर्वेशनाची जेन्ना पळय, कोणाक रिजर्वेशन आहा तेजे व्हडले काउंटिंगाचे व्हडले इम्पॉर्टन्स येना, इतली संख्या आहा ती. जे ओबीसीचे घटक आसा तेंची गणना जातली. आमी सगळ्यांकून हायेस्ट नंबर आसा गोंयांत. आमी स्वता आमचे मेजपाचे आमचे आंकडो कितलो आहा तो थारयल्लो आहा, कित्याक आमकां घात जाल्लो आसा आनी हो फुडें कित्याक जावचो ना हें परतूय रिपीट जावंक शकता. म्हणून आमचो आंकडो आमी मेजतले आनी मागीर प्रोटेस्ट आसतात न्हू. आतां तुका एग्जामीक बसले तुका तर दिसता आपल्याक 100तले 80 पडोंक जाय आसले, तुका 50 पडले जाल्यार तुका थंयसर व्हेरिफिकेशन मेळटा. जेन्ना आमकां कळटलें की आमची संख्या अमकी आसा आनी सरकारान जर ती परत हाफ केली जाल्यार आमी वगी रावचे ना. म्हणून आमची संख्या आनी ताका लागून मागता सगळ्या कडेन सगळ्यांनी आपली संख्या मेजची. काय न्हू व्हडले काय ना, फक्त आपले व्हॉलंटियर्स आसूंक जाय, आपल्या भुरग्यांक आपलो घरांतलो आंकडो मेजपाक व्हडलो काय ना. आमी भंडारी समाजाची गणना वॉर्ड वायज करतले. सुरवात केली? हय, आमी सुरवात केल्या अक्षय तृतीयेक. आमी अक्षय तृतीयेक सुरवात केल्या आनी नाव वी आर प्लॅनिंग. आमचो विचार असो आसा की एका दिसानूच करप. अच्छा. अख्ख्या गोंयची जनगणना इन वन डे. दॅट वी हॅव अ प्लॅन दॅट आय विल नॉट डिस्क्लोज टू यू. आमचो प्लॅन आसा आमच्या अख्ख्या हितून व्हॉलंटियर भायर सरून एका दिसान हो आमची संकल्पना आसा, आमची ट्राय आसा, आमी ती ट्राय करतले आनी म्हाजे हिसपान आमी 99% सक्सेसफूल जातले. ती जेन्ना तुमच्याकडे आकडेवारी येतली तेन्ना फुडें कितें? पळय आकडेवारी जेन्ना आमकां येयली ती आमच्या सॅटिस्फॅक्शनान, ताका लिगलिटी काय ना. आमी फक्त तो आंकडो आमचो आमी रिकॉर्ड दवरतले. आनी एक सांगता, आमची 100% जेन्युइन. एक मनीस उरोंक शकता बाय चान्स आयडेंटिफाय जायना जाल्यार, पूण एक भायलो मनीस आमच्या समाजान ऍड जावचो ना ही गॅरंटी. एकूय जावचो ना हे आमी दत्ताय घेतले आनी आमी ती सर्वे काडून आमी सरकाराच्या दरबारात दितले. पूण सरकाराक सांगतले बाबा हो आमचो आंकडो आनी हे, आनी आमी प्रत्येक वॉर्डाची एक फायल करतले, रिकॉर्ड धरतले आमचे कडेन. आनी सरकारान तर आमचो रिकॉर्ड मागलो आमी डिजिटली करतले. ते डिजिटल मागल्यार डिजिटल जाले, आमकां हार्ड कॉपी मागली आमची हार्ड कॉपी मागल्यार ती दितले. तर हे होते भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि अभ्यासक नाईक सर, ज्यांनी आपला राग रोष व्यक्त केलेला आहे इन गोवाच्या माध्यमातून. 2014 मध्ये झालेली फसवणूक पुन्हा होऊ नये आणि त्यात आता जेव्हा कास्ट सेन्सस होणार तेव्हाही राज्य सरकारला मदतच म्हणूया आपण तुमच्या वतीनं. ती सुद्धा ते आपल्या परीनं करणार आहेत, पुन्हा फसवणूक नाही झाली पाहिजे म्हणून. त्याचं नियोजन कसं असेल, कशा पद्धतीनं ते पुढे जातील ह्याची थोडक्यात माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे. भविष्यात बघावं लागेल की कशा पद्धतीनं भंडारी समाजाने आपलं नेतृत्व जे आणि आपली ताकद जी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे की भंडारी समाज कोण आहे, कसा आहे, किती सक्षम आहे, येणाऱ्या काळात हा भंडारी समाज गोव्यातील राजकारणात आणि समाजावरती कशा पद्धतीनं आपली छाप उमटवणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याशी वेळोवेळी आम्ही चर्चा करणारच आहोत आणि आज ही माहिती दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.